अखेर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांना बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानात लाखोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला। दादांचं असं अकाली जाणं मनाला चटका लावून जाणार आहे। अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातात अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते। राज्याचे कणखर, शिस्तबद्ध आणि अथक परिश्रम करणारे उमदा नेते आणि दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार गेल्या काही दिवसात मात्र खूप खचलेले दिसले। अपघाताच्या फक्त 5 दिवस आधी त्यांनी आपल्या अत्यंत जवळचे मित्र आणि विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी मन मोकळे केलं होतं। मला सगळ्याचा कंटाळा आलाय, आता बास वाटतंय। अजितदादांचे हे शब्द ऐकून तुमचंही मन हेलावे। पण अजितदादा असं का म्हणाले? विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी नेमकं काय सांगितलं याबद्दलच आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि अथक नेत्याचा बारामतीतील विमान अपघातात अकाली अंत झालाय। दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाने आणि 16-17 तासांच्या मेहनतीने तसेच विकास कामांच्या जोरावर लाखो लोकांच्या मनात घर करून गेले। पण आज त्यांच्या निधनानंतर एक भावनिक किस्सा सध्या चर्चेत आला। अपघाताच्या फक्त 5 दिवस आधी अजितदादांनी आपल्या जिवलग मित्र किरण गुजर यांच्याकडे व्यक्त केलेली व्यथा एक लक्षात घ्या। हा किस्सा फक्त थकवा नाहीये, तर एका नेत्याच्या माणुसकीची आणि अंतर्मनातील संघर्षाची झलक देतो, ज्याने अनेकांचे डोळे पाणावलेत। किरण गुजर जे विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अजितदादांचे अत्यंत जवळचे मित्र यांनी असं सांगितलंय की अपघाताच्या 5 दिवस आधी दादा खूप व्यथित आणि अस्वस्थ दिसत होते। मला या सगळ्याचा आता कंटाळा आलाय, बस वाटतंय आता, असे शब्द अजितदादांनी गुजर यांना सांगितले होते। गुजर यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की त्या दिवशी दादा खूपच व्यथित आणि अस्वस्थ दिसत होते। आता या भावनिक संवादात दादांची संवेदनशील आणि हळवी बाजू उघड झाली आहे। किरण गुजर सांगतायत की अजितदादा अतिशय हळव्या मनाचे होते। त्या दिवशी किरण चला जरा बाहेर फिरूया असं म्हणून ते दोघे अर्धा दिवस एकत्र फिरले आणि त्यांनी जेवणही केलं, जे त्यांचे शेवटचं जेवण ठरलं एवढं। दरम्यान अजितदादा सतत एकच बोलत होते, ते बास झालं, या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास होतोय असं अजितदादा किरण गुजर यांना म्हणाले होते। लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर बारामतीत झालेली तीव्र टीका यामुळे दादांच्या मनाला खोल जखम झाली होती। गुजर यांच्या मते दादा अतिशय संवेदनशील आणि हळव्या मनाचे होते। ते विचारत होते, मी रात्रंदिवस मेहनत करतो तरी मला का सतत गालबोट लावलं जात आहे? बारामतीत लोक माझ्यावर टीका का करतायत? मी कोणाचं काही वाईट केलंय का? विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी ते तयार नव्हते, त्यांना खूप समजावून सांगावं लागलं होतं असंही गुजर यांनी माध्यमांना सांगितलं। जसं की आपल्याला माहिती आहे, अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1984 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने झाली, ज्यासाठी किरण गुजर यांनी त्यांचं मन वळवलं होतं। तेव्हा ते राजकारणात यायला तयार नव्हते आणि म्हणत होते, मला राजकारणात यायचं नाहीये, मला माझा प्रपंच बघायचा आहे। पण तरीही ते पुढे राजकारणात सक्रिय झाले। एवढंच नाही तर लहानपणी वडिलांचा मृत्यू आणि कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे ते सुरुवातीला नास्तिक होते आणि देवानं माझं काय केलं असा प्रश्न विचारत होते। पण आयुष्याच्या अनुभवांनी त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली आणि ही श्रद्धा अंधश्रद्धेची नव्हती आणि त्यांनी कधीही राजकारणासाठी देवाचा वापर केला नाही असं गुजर यांनी सांगितलं। दरम्यान अजितदादा राजकारणात कडक शिस्तीचे होते, पण शेवटच्या दिवसात थकवा आणि निराशा दाटून आली होती एवढं नक्की। 5 दिवसांपूर्वी झालेल्या या भावनिक संवादानंतर अपघाताच्या काही मिनिटं आधीच दादांनी गुजर यांना फोन केला होता। मी विमानात बसतोय हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले। गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते, पण त्यांच्या डोळ्यांसमोरच विमानाचा भीषण अपघात झाला। मृतदेह गाडीत ठेवताना मी ओळखलं की हे दादाच आहेत। मला वाटलं हे काही वाईट स्वप्न आहे, पण ते खरं होतं असं सांगताना गुजर यांचा आवाज भरून आला आणि डोळे पाणावले। शेवटी अजितदादांचं असं अकाली जाणं आणि त्यांच्या मनातील ती सल आज सर्वांनाच भावुक करून सोडते। दादा म्हणून ओळखले जाणारे हे नेते राजकारणात अथक होते,
पण शेवटच्या दिवसात त्यांच्या मनात थकवा आणि निराशेची भावना दाटून आली होती. महाराष्ट्राने एक कणखर नेता गमावलाय, ज्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांना प्राईम टाइम महाराष्ट्रकडून भावपूर्ण श्रद्धांजली.